महाराष्ट्रातील प्रत्येक परिवाराचा फॅमिली मेंबर असे अभिमानाने सांगणारे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात किचनमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत विकासचे डेअरी प्रोडक्ट्स. हॅलो हाय नमस्कार. 94.3 माय FM ची मी आहे RJ शिवानी तुमच्यासोबत. आणि जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात विकास डेअरीमध्ये मी आज आलेली आहे. आता विकास डेअरीचे प्रोडक्ट्स तर आपण नेहमी वापरतो, मात्र ह्या प्रोडक्ट्सच्या हायजीनबद्दल आपण जाणून घेणार आहोत, R&D प्रोसेसबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि ग्राहकांची विश्वासार्हता तर यांनी नेहमीच जपलेली आहे, पण सोबतच शेतकऱ्यांसोबत सुद्धा यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत, गप्पा करणार आहोत. माझ्यासोबत काहीच वेळामध्ये असतील विकास डेअरीचे चेअरमन आणि MD सर. तर चला एक्सप्लोर करूयात. तर जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात विकास डेअरीमध्ये आपण आलेलो आहोत आता. आणि माझ्यासोबत आहे मॅनेजिंग डिरेक्टर अर्थात MD असलेले शैलेश मोरखेडे सर. सर नमस्कार, कसे आहात तुम्ही? नमस्कार, मी छान, तुम्ही सांगा. अगदी मजेत आहे सर. बाकी आपण जळगावकर दूध फेडरेशन म्हणून ओळखत असतो, सो या दूध फेडरेशनची सुरुवात कधीपासून झाली? 1971 साली ऑपरेशन फ्लड 1च्या अंतर्गत याची स्थापना झालेली आहे. त्यावेळेला 1971 नंतर 1995 पर्यंत हा संघ सुरळीत सुरू होता, नावारूपाला आला होता. परंतु काही कारणास्तव त्यावेळेला अशी सिच्युएशन आली की संघ हा लिक्विडेशनमध्ये जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळेला शासनाने NDDBच्या मदतीने दोघांनी जे आहे ते याला सपोर्ट केला आणि याला एक नवीन जीवन जे आहे, जीवदान या संघाला त्यावेळेस मिळालं 95 साली. 1995 नंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांनी इथला कारभार सांभाळला. त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जो काही लॉसेस त्यावेळेला होते किंवा जे काही कर्ज होतं ते कर्ज आणि लॉसेस अगदी एका वर्षात NDDBनी जे आहे त्यांच्या मॅनेजमेंटनी इथे काम करून वाईपआउट केलं आणि 2015पर्यंत त्यांनी खूप एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवला. 2015 साली इथे इलेक्शन्स झालेत आणि एक संचालक मंडळ इथे स्थापन झालं. 2022पर्यंत ते एक संचालक मंडळ कार्यरत होतं. त्यानंतर 2022ला परत इलेक्शन झाले आणि आता सध्या आफ्टर NDDB सेकंड डायरेक्टर बोर्ड जे आहेत ते आता आलेलं आहे. नक्कीच सर. बाकी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा रिकवर करत होता, इतके सेन्सिटिव्ह पिरियडमधून रिकवर तुम्ही केलं, तर तेव्हा काही स्ट्रॅटेजीज पॉलिसीज तुम्ही वापरल्या असतील, तर त्याबद्दल काय सांगाल? खरं तर ही एक व्हिजन त्यावेळेस आम्हाला मिळालं होतं. ते व्हिजन आम्हाला जे मिळालं ते आमचे व्हिजनरी चेअरमन जे आहेत मंगेशदादा चव्हाण, ते खरं तर एक पॉलिटिशियन आहे, परंतु आम्हाला ज्या वेळेला ते संघाच्या आवारात असतात किंवा माझ्यासोबत संपर्कात असतात त्यावेळेला मला पॉलिटिशियन म्हणून ते कधीच आढळले नाहीत. तर त्यांनी आम्हाला एक व्हिजन दिलं आणि ते व्हिजन पूर्ण करण्यासाठी काही त्यांनी आम्हाला आपण जसं म्हणतो गुरुकिल्ली जी आहे तीसुद्धा दिली होती. आणि त्याच त्यांनी जे आम्हाला व्हिजन दिलं त्या व्हिजनवर काम केलं. ज्या वेळेला हातात संघ घेतला त्यांनी त्यावेळेला जे दोघांचं टेन्युअर सोबत सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. माझं एक MD म्हणून आणि त्यांचं नवीन संचालक मंडळ आणि चेअरमन म्हणून जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामध्ये ओनरशिप जी आहे ती यायला पाहिजे. एक्झाम्पल सेट करावंच लागतं. अदरवाईज काय की मीच कोणाला सांगणार, मी स्वतः नाही करणार, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्याचं फलित कधी आपल्याला मिळत नसतं. खरंय. आणि सर आता बऱ्यापैकी स्टेबल झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. येस, स्टेबल आहे. आता स्टेबल आहे. स्टॅबिलिटी अशी आहे का इथून जे आहे ते उंच भरारी घेण्याच्या तयारीत आहे, एवढी स्टॅबिलिटी आता आली. क्या बात आहे. तर सद्यस्थितीला दूध संघाची जी वाटचाल आहे, प्रगती आहे आणि मार्केटचे जे हालचाल आहे त्याबद्दल काय सांगाल? मार्केटमध्ये खरं सांगायचं झालं तर जवळपास 2 वर्षापासून दुधाचा फ्लो इतका आहे, दुधाचा जो डिमांड सप्लायचा जो एक हे असतो ते कुठेतरी डिस्टर्ब झालेलं आहे. सप्लाय वाढलेला आहे, डिमांड कमी झालेली आहे. आणि अर्थातच जर आज मी जर खरेदी केलेलं दूध त्याला जर बाजारपेठ
योग्य बाजारपेठ मिळत नसेल किंवा विक्री होत नसेल तर निश्चितच त्या याच्यातनं मला उत्पन्न काढून ते उत्पादकांपर्यंत त्यांचा दर देणं हे फार चॅलेंजिंग जॉब आहे. पण तरीसुद्धा सगळ्या जी माझी टीम आहे त्या टीमने सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना जे आहे ते कुठेतरी यश आलं. आज मार्केटमध्ये जरी मी खूप जास्ती माझी जी विक्री आहे ती वाढवू नाही शकलो तरी स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या स्ट्रॅटेजीजच्या आधारावर सगळ्या टीमच्या मेहनतीवर मी आज या स्टेजला आलेलो आहे की मी आज शेतकऱ्यांसाठी खूप काही चांगलं करू शकतो याचा कॉन्फिडन्स आलेला आहे आणि निश्चितच पुढेसुद्धा ते होणार. याच्यासाठी मार्केट नेटवर्क जे आहे ते वाढवण्याचा पण आम्ही प्रयत्न करतो आहे. आज जी पेरिफेरी आमची आहे साधारणतः 200 ते 250 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये आज आमचा सेल होतो आहे. परंतु ही पेरिफेरी जी आहे याला आम्हाला म्हणजे बॉर्डरलेस करायचं आहे, आणखी पुढे जायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर जिथे आम्हाला जाता येईल. अगदी नक्कीच. आणि ह्या सगळ्या गोष्टी सर शक्य होत असतात त्या म्हणजे टीमवर्कमुळे. जेव्हा तुमची टीम तुमच्या सोबत असते तुम्ही कुठलंही शिखर गाठू शकतात. सो तुमचं टीमवर्क आणि त्याबद्दल काय सांगाल, सोबतच तुमचं डेली रुटीन कसं असतं? माझ्या टीममध्ये ॲक्च्युली पहिले मेंबर्स खूप कमी होते. खरं सांगायचं झालं तर मी म्हणजे ॲज ए टीम लीडर पण होतो आणि टीम पण मीच होतो. ज्यावेळेला मी माझ्या हातात एक काम करायला सुरुवात केली या चेअरवर बसून, पण नंतर मी हळूहळू जे आहे ते काही एम्प्लॉईज हायर केलेत जे प्रायव्हेट इंडस्ट्रीजमधून आलेले आहेत, की पोझिशन्सला आहेत. कुठून तरी जे आहे ते आपण चांगलं एक टॅलेंट हायर केलं पाहिजे. त्या अनुषंगाने काही लोक मी हायर केली आणि ती माझी टीमची स्ट्रेंथ बनली. काही इथले जुने एम्प्लॉईज आहेत ते सुद्धा जे आहेत माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले आणि यांना सगळ्यांना एकत्रित ठेवण्यासाठी मी दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी म्हणजे एक तर मॉर्निंगला आल्यानंतर आम्ही एक मीटिंग घेतो की ओव्हरनाईट काय झालं आहे त्याच्याबद्दल चर्चा करतो, इथून पुढे कसं जायचं, काय करायचं त्याच्यावर चर्चा करतो. त्यानंतर परत एक्झिट मीटिंग असते आणि आपल्याला पुढे उद्या आपल्याला काय करायचं ह्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत ना दिवसातून 2 वेळ डिसाईड होतात. टीमसुद्धा त्या टीम स्पिरिटने काम करते. प्रत्येकजण आपलं आपलं योगदान देतं आणि प्रत्येकजण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की ते 100% नाही 101% देतं. बिलकुल बिलकुल. तुम्हाला स्पेशली मला सांगायला आवडेल सर की मी बाहेर गावी होती आणि त्या ठिकाणी माझी मम्मी मला स्पेशली प्रेफर करायची तू विकासची तुपाची बरणी घेऊन ये आणि तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. म्हणजे असं म्हणतो ना आपण की एक आई आपल्या मुलांसाठी नेहमी चांगलाच विचार करते. तर माझ्या आईने मला ते विकासचं तूप सजेस्ट केलेलं होतं त्या पिरियडमध्ये आणि मला तो इन्सिडन्स आजही मनापासून आठवतो आणि ती एक नाळ रोवली गेलेली आहे खरं बघायला गेलं तर. त्याच्यामुळे क्वालिटीवरती तर विश्वासार्हता ग्राहकांची बसलेली आहेच, पण त्यासोबतच हायजीन आणि जो आपण म्हणतो की सुरक्षा, तर ह्याबद्दल काय सांगाल? जळगावकरांचं म्हणा किंवा आजूबाजूचे जे काही डिस्ट्रिक्ट्स आहेत सगळ्यांचं विकासावर एक जो विश्वास आहे तो खरं तर क्वालिटीमुळेच आहे आणि ती क्वालिटी आहे तशी जपणे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आणखी आपल्याला त्याची गुणवत्ता वाढवणे हा नेहमीच आमचा प्रयत्न असतो. तर याच्यासाठी जे आता आपलं तंत्रज्ञान इथे जे वापरलं जातं इथे ऑटोमेशन जे आहे ते झालेलं आहे. त्यामुळे काय आहे की ज्या वेळेला इथे गावखेड्यांमधनं जे दूध इथे येतं, चिलिंग सेंटरवरनं दूध येतं, इथे आल्यानंतर टँकरद्वारा इथे जेव्हा येतं त्यावेळेला त्या टँकरमध्ये त्याचं ॲनालिसिस होऊन क्वालिटीने त्याची गुणवत्ता चेक केल्यानंतर जेव्हा तो क्लिअरन्स मिळतो, एक व्यक्ती तिथे फक्त त्या टँकरला जो आहे तो पाईप अटॅच करतो. पाईप अटॅच केल्यानंतर बाकीचं संपूर्ण म्हणजे ते दूध पिशवीमध्ये बंद होईपर्यंत त्याला कुठेही हात लागत नाही. हे ऑटोमेशनमुळे आहे. दिस इज विथ रिस्पेक्ट टू मिल्क. हे आपण दुधाबद्दल बोललो. आता प्रॉडक्टमध्ये जर म्हटलं घीमध्ये सुद्धा काय आजकाल भेसळ खूप वाढली आहे आणि त्याच्यामुळे काय होते की आपल्याला खाताना तेवढं जाणवत नाही पण खाल्ल्यानंतर त्याचे हेल्थ इम्पॅक्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर गॅस क्रोमॅटोग्राफी हे एक इक्विपमेंट आहे. त्याची कॉस्ट एक ॲप्रॉक्सिमेटली पूर्ण सेटअप जवळजवळ 40 लाखापर्यंत आहे त्याचा. तर ते आम्ही सुरू केलं आहे. म्हणजे पॅक केलेलं जे घी आहे त्या घीचं सॅम्पल जेव्हा त्याच्यावर चेक करतात तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची भेसळ आहे अगदी बारकाईने त्याच्यामध्ये ते रिझल्ट शो करतं आणि आपण 100% प्युअर विदाऊट एनी ॲडल्ट्रेशन भेसळ विरहित प्रॉडक्ट आपण त्या संयंत्रावर चेक केल्यानंतर 100% जेव्हा गॅरंटी असते त्याच वेळेला ते मार्केटमध्ये जातं आणि
आतापर्यंत जे आहे ते जी गॅरंटी आहे ती या मशीनची गरज पडते असं नाही आहे, परंतु तरीसुद्धा एक डबल चेक म्हणून ती आम्ही मशीन तिथे लावलेली आहे. तुमच्या आईने जो विश्वास ठेवला तो तुमचा पण विश्वास तो असा दृढ राहिला पाहिजे. अगदी दुधा तुपाची शुद्धता म्हणजे विकास डेअरी, हे तर मनामध्ये कन्सेप्ट ठरलेलाच आहे. बिलकुल. आता सध्याला आपले कुठले कुठले प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहे आणि कुठले नवीन प्रोडक्ट्स येणार आहेत? मी एक ठरवलं आहे की दरवर्षी काहीतरी नवीन प्रोडक्ट, एक तरी प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं, बरोबर. जी बास्केट आहे ती आणखी पूर्ण करायची. आमचे जे काही एम्प्लॉईज आहेत त्या याच्यामधले काही हायली एज्युकेटेड आहेत, त्यांच्याकडे कॅलिबर आहे, ते स्वतः हे सगळं करू शकतात, म्हणून त्यांचे प्रयत्न असतात की आपण काहीतरी नवीन करायचं. आम्हाला MD साहेबांनी असं सांगितलं याच्यावर करायचं आणि R&D सुरू असते. तर आता येणाऱ्या एक साधारणतः 15-20 दिवसामध्ये म्हणजे 5 सप्टेंबरला ॲन्युअल जनरल मीटिंग आहे, त्यावेळेला आम्ही आमचे 3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतो आहे. तर ते नवीन प्रॉडक्ट ज्यावेळेला लॉन्च होतील त्यावेळेला तुम्हाला कळेलच, आणि ते सुद्धा अगदी टेस्टी आहेत. की या दुधाला जे आहे ते म्हणजे मिल्क प्रॉडक्टमध्ये जेव्हा आपण कन्वर्ट करतो, मॅक्सिमम मिल्क जेव्हा प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होतं तर आपल्याला त्याच्यापासून येणारी जी काही व्हॅल्यू आहे, त्याची जी काही अमाऊंट आहे, त्याचे जे काही प्रॉफिट आहे, तो प्रॉफिट मला यांना शेअर करावा लागतो. जे काही मिल्क प्रोड्युसर्स आहेत जे दूध देतात, तर त्यांना आणखी जास्तीत जास्त कसं देता येईल त्याच्यासाठी माझं नेहमी प्रयत्न राहतो की काहीतरी नवीन प्रॉडक्ट आणावे, जेणेकरून दुधाचा वापर वाढेल, त्याचा खप वाढेल आणि त्याच्यापासून उत्पन्न येईल आणि संघाची उंची जी आहे ती आणखी वाढेल. नक्कीच. अगदी छोट्याशा रोपट्यापासून वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे संघाचं, आणि यामध्ये मग विकास शॉपी सुद्धा आता अकोल्यामध्ये नुकतीच सुरू झाली. तर काय आहे हे विकास शॉपीबद्दल काय सांगाल? तर शॉपीचा एक कन्सेप्ट असा आहे की एक रोजगार निर्मिती जी आहे ती तुम्ही स्वतःच जी आहे ती म्हणजे याच्यापासून उत्पन्न तुम्ही जनरेट करू शकता अगदी कमी खर्चामध्ये. त्याच्या आतून इनहेरंट ते असलं पाहिजे की नाही मला काहीतरी करायचं आहे आणि मी ते करू शकतो, बरोबर. तर अशा लोकांना आम्ही जे आहे ते करताना सिलेक्शन करताना सुद्धा आम्ही सगळ्यात पहिले व्यक्ती आहे त्याचासुद्धा एक इंटरव्ह्यू घेतो. त्याच्यानंतर आम्ही स्पॉट जो आहे त्याचीसुद्धा आम्ही व्हेरिफिकेशन करतो की कुठल्या ठिकाणी कुठल्या लोकेशनला तो टाकतो आहे. या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्यानंतर आम्ही काय की समोरची व्यक्तीसुद्धा काहीतरी इन्व्हेस्ट करते आणि आम्ही त्या व्यक्तीमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे. तर या दोघांची इन्व्हेस्टमेंट वाया जायला नको म्हणून या सगळ्या गोष्टी बघतो आणि अगदी कमी खर्चामध्ये त्याला जे आहे ते अगदी पहिल्या दिवसापासून उत्पन्न सुरू होतं. येत्या काळामध्ये विकास डेअरीला तुम्ही कुठं बघतात? खरं तर स्काय इज द लिमिट. आता उंची अशी पाहिजे की जे आपण जेव्हा वर बघू तेव्हा त्याचं शिखर आपल्याला दिसायला नको, अगदी ते इतक्या उंचावर नेऊन ठेवायचं आहे. क्या बात आहे सर. आणि तुमच्या ह्या विचारांना, तुमची ही जी इच्छाशक्ती आहे त्याला खरंच आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. खरंच तुम्ही जो विचार करून ठेवलेला आहे त्या उंचीपर्यंत तुम्ही विकास डेअरीला पोहोचवाल ह्या सदिच्छा. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला. थँक्यू. हॅलो, हाय, नमस्कार. 94.3 माय FM मी आहे RJ शिवानी तुमच्यासोबत. तर जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात विकास डेअरीबद्दल बोलत असताना आपण चेअरमन सरांशी गप्पा तर करायला हव्यातच, आणि त्यासाठी म्हणूनच चेअरमन सर आहेत आपल्यासोबत, ज्यांच्या कार्यकाळामध्ये दूध संघाने फक्त आणि फक्त विकासच केलेला आहे. तर आपल्यासोबत आहे आता माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण सर. सर नमस्कार, कसे आहात तुम्ही? यस, मजेत. तुम्ही? एकदम मजेत सर. सर सगळ्यात पहिले तर मला हे सांगा की आपला जो प्रवास होता त्याबद्दल काय सांगाल, आणि दूध संघाशी जुळल्यानंतरचा तुमचा जो प्रवास होता त्याबद्दल काय सांगाल? खरं तर बघा, आता दूध संघाच्या विषयावर जर म्हटलं, ही वस्तुस्थिती आहे की मी एक लहानपणापासून दुधाच्या संदर्भातलं चित्र बघायचो आणि जळगाव दूध संघाची NDDB ताब्यात घेतल्यानंतर सगळे म्हणायचे की याला भरभराटी आली. मधल्या काळात संचालक बोर्डाकडनं बऱ्याचशा गोष्टींचे आरोप प्रत्यारोप झाले. मी प्रशासक असताना काही भाग जवळून पाहिला आणि शेवटी बाहेरून आरोप करण्यापेक्षा त्या सिस्टमचा एक भाग व्हावा लागतं. काही बदल करायचं म्हटलं तर बाहेरून सूचना देऊन बदल होत नाही, म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एक अलायन्समध्ये आपण लढलं पाहिजे. नंतर डिसेंबर नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आम्ही 3 महिन्यामध्ये साधारणतः 2.5-3 करोड रुपये लॉसेस कमी केले आणि फायनल बॅलन्स शीटवर लॉस आला 6,72,00,000. मार्च 2023 नंतर जे फायनान्शियल इयर चालू झालं, 1 एप्रिल 2024
23 तर 1 एप्रिल 2024 ह्या एका आर्थिक वर्षात संघाने 9 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला. तो 9 करोड रुपये जो लॉस झाला होता तो कमी करून उर्वरित आम्ही पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांना वाटणार आहे. त्यामध्ये खरं तर म्हणजे गिरीश भाऊ असतील, गुलाब भाऊ असतील, अनिल दादा असतील, आमचे सगळे दोघं तिघं आमदार, सगळे संचालक मंडळ, हे सगळेजण आम्ही ठरवलं आहे की बाबा हे युनिट कमर्शियल युनिट आहे, इथं कुठली कॉन्ट्रोवर्सीत जायचं नाही. आपण शेतकऱ्यांना जो विश्वास दिला आहे त्या विश्वासातून आपल्याला काम करायचं. नक्कीच. दादा, तुमच्या बोलण्यामध्ये मला शेतकऱ्यांचा उल्लेख बऱ्याच वेळेला जाणवला आणि व्यावसायिकांसाठी तर दूध संघ नेहमी विचार करतच, पण शेतकऱ्यांसाठी आगामी योजना काय आहेत? काय आहे की प्लॅन मॉडरेशन करावं लागेल. असं आता आम्ही करतोय की आता तो ब वर्गात असल्यामुळे बँकांनी लोन दिलं नसतं. आता आपण बटर, तूप, पेढा, श्रीखंड असे पनीर हे सगळे बाय प्रॉडक्ट करतोय. अजून आता शेवटी आम्ही प्रॉफिट मेकिंग जेव्हा करू तेव्हाच आम्ही शेतकऱ्यांना पैसे देऊ. आता रेल्वेसोबत आम्ही टायअप करायचं ठरवलंय. रेल्वेला आपला दुधाचे सगळे बॉटल्स, दुधाचे सगळे पदार्थ रेल्वेला द्यायचे. जेवढ्या म्हणजे अगदी शासनाला पण मी पत्र दिलं, जेवढ्या जेल आहेत जेलला जे दूध पाठवलं जातं तिथं पण विकासचं दूध द्यायचं चाललंय. जोपर्यंत हे कमर्शियल याला आपण जाणार नाही, हे पारंपरिक पद्धतीने जर विकास दूध संघाकडे पाहिलं तर त्याला एक कॅप लागेल. पुढच्या टप्प्यात आता आपण दुधाचे पदार्थ सगळ्या ठिकाणी विकणार आहोत. मोठ्या प्रमाणात त्याचं कमर्शियल आपण त्याचं ब्रँडिंग करणार आहोत. त्यातलाच एक भाग म्हणून आज एफएमने त्याचं कॉग्निजन्स घेतला असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आणि खरं तर जोपर्यंत मागणी वाढणार नाही, विक्री वाढणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. हा अगदी बेसिकपासून जो विचार केलेला आहे, नक्कीच या विचाराला यश येईल अशा अपेक्षा. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. थँक्यू. थँक्यू सो मच. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी, अगदी तसंच शुद्ध दुधापोटी आरोग्याची घरटी. भेसळमुक्त नाते अन आपलेपणाची भावना मोठी, सहकार्यातून समृद्धी आणि नैतिकतेतून सचोटी. तर अशा रीतीने आपण ही विकास डेअरी एक्सप्लोर केलेली आहे. हायजीन कशा रीतीने मेंटेन केली जाते या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि तुम्हाला कळालेलं असेलच की 1971 पासून ग्राहकांच्या विश्वासाचं प्रतीक ते का आहेत. सो येस, तुम्ही सुद्धा ताजे खा, ताजे राहा आणि हेल्दी राहा. विकास डेअरी सोबत ऐकत राहा 94.3 माय FM आणि बघत सुद्धा राहा. स्टेडियम चलो अच्छा सुनते हैं.